पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेतकरी नाराज आहेत। नाशिकच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। मोदींच्या भाषणात शेतकऱ्यांचा ओझरता उल्लेख आहे। शेतकऱ्यांची नाराजी भाजपला महागात पडणार का असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालाय। नाशिकच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेतकऱ्यांनी मोदींविरोधात घोषणाबाजी केली। सरकारच्या कांदा धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं समोर आलं। शेतकऱ्यांची ही नाराजी सत्ताधाऱ्यांना महागात पडण्याची शक्यता आहे। पाहुयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान नरेंद्रमध्ये सभा असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना त्यांना करावा लागला। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण सुरू असतानाच एका शेतकरी युवकानं कांदा कोंडीवर पंतप्रधान मोदी का बोलत नाहीत असा सवाल करत जोरदार घोषणाबाजी केली। युवकाच्या याच घोषणाबाजीमुळे काही काळ गोंधळाचं वातावरण सभेत निर्माण झालं होतं। पोलिसांनी वेळीच त्या युवकाला ताब्यात घेत सभास्थळापासून लांब नेलं। देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेलं धोरण हे कसं योग्य आहे हे जाणून घेण्याचा लोकशाही अधिकार या ठिकाणच्या प्रत्येक नागरिकाचा आहे। या पार्श्वभूमीवर शेतकरी जर अशी मागणी करत असतील की कांद्याच्या धोरणाबद्दल आपण बोला, आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर ते बिलकुल कोणतीही गैरवाजवी अशा प्रकारची मागणी करत नाही ही समजून घेण्याची गोष्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झालेल्या गोंधळानंतर कांद्याच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली। नाशिकमधून 35% कांदा निर्यात वाढवल्याचा दावा त्यांनी केला, पण निर्यात शुल्कासंदर्भात कोणतीही घोषणा मोदींनी केली नाहीये। सरकार 5 लाख मैट्रिक टन का बफर तैयार करने में जुटी हुई है। बीजेपी एनडीए सरकार के प्रयासों की वजह से 10 साल में प्याज का एक्सपोर्ट 35% बढ़ा है, 35% बढ़ा है। मोदींच्या सभेतून शेतकऱ्यांना काहीच मिळालं नसल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला। शेतकऱ्यांसाठी कोणतीच घोषणा न केल्यानं मोदींच्या सभेला कमी प्रतिसाद मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे। आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला मोदी साहेबांच्या सभेमध्ये जर बंदी केली असेल, त्याच्यावरनं एकच कळतं की मोदी साहेबांचा आणि भाजपचा विश्वास हा मतदारांवर कुठं राहिलेला नाही। त्यांना फक्त शोबाजी करायची होती, आम्ही सभा घेऊ शकतो हे दाखवायचं होतं। शेतकऱ्यांमध्ये मोदी सरकारबाबत सकारात्मक वातावरण असल्याचं दिसत नाहीये। महाराष्ट्रात आता मतदानाचा अवघा 1 टप्पा शिल्लक आहे आणि त्यातही नाशिकमधीलच जागा शेतकरी बहुल मतदारसंघाच्या आहे। त्यामुळे नाराज शेतकऱ्यांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान भाजपच्या समोर आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।